नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर। तर आज आपले सबस्क्रायबरने आपले फॅमिली मेंबरच आहेत ते मुंबईवरून आलेले आहेत त्यांचा अनुभव सांगण्यासाठी आणि मेन म्हणजे त्यांचे हस्बंड आणि त्यांचं एक छोटंसं बाळ आहे ते त्यांची पूर्ण फॅमिली इकडे आलेली आहे। आणि म्हणजे सरांनी खूप चांगलं आपले सहकार्य केलं आणि मॅमनी म्हणले की नाही मला तुमच्या इथे यायचंच आहे आणि हा अनुभव सांगायचा आहे। तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात। नमस्कार मॅम। नमस्कार। काय आपलं नाव? प्राजक्ता नलवडे। बरं, काय करता सध्या मॅम तुम्ही? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, अँड्रॉइड ॲप्लिकेशन बनवते, वाशीला काम करते आणि हाऊसवाईफ पण आहे। बरं मॅमचं तर आपण पॉडकास्ट घेऊयात, पण एक आपले सबस्क्रायबर आहेत प्रज्ञा गायकवाड 2737 असा त्यांचं युजर आय डी आहे। त्यांचं मनपूर्वक धन्यवाद, ते आपल्याला खूप कमेंट करतात। तर काही वेळेस आपल्याला कमेंट करायला जमत नाही, तर असं नका समजू की आपलं कोणाकडे लक्ष नाही, आपलं सगळ्यांकडे लक्ष आहे, फक्त आता टायमिंगचा इश्यू असल्यामुळे आपण रिप्लाय करू शकत नाही पहिल्यासारखे। तर चला आता सुरुवात करूयात। तर मॅडम असं का वाटलं की आपल्या मिस्टर टॉक्स चॅनलवरच हा अनुभव तुम्ही शेअर करावा? कारण की खूप काही असे यूट्यूब चॅनल आहेत ते तुम्ही आजूबाजूलाच राहतात, तर असं का वाटलं की तुम्ही इथंच हा अनुभव तुमचा शेअर करावात म्हणून? ॲक्च्युली तुम्ही जो समोरच्या व्यक्तीला देणारा रिस्पेक्ट तो पाहिला, त्यात माझं लहानपणीपासून पुणे आणि बारामती या माणसांशी संबंध आला। तर तुम्ही पुण्यातले, तर मला असं माझी स्वतःची फिलिंग हे झाली की बाबा आपलं कोणीतरी आहे आणि हे आपले अनुभव शेअर करताना आपल्याला समजून घेतील आणि तुम्ही देणारी जी रिस्पेक्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीची जी स्टोरी असेल ती ऐकून घेण्याची क्षमता तुमच्यात जशी आहे तशी बाकीच्यांच्यात नाही पाहिली। त्यामुळे मी तुमच्या चॅनलला येऊन व्हिजिट करण्याची माझी इच्छा व्यक्त। हां, कारण की आपलं चॅनल असं की जिथं लोकांना त्यांच्या गोष्टी एक्सप्रेस करायला काही टाईम भेटत नाही किंवा त्यांना वाटत नाही की ह्या गोष्टी आपण बोलल्यानंतर आपलं हसू होईल वगैरे, त्यासाठीच आपण हा चॅनल खोललेला आहे मॅडम। तर चला आता सुरुवात करूयात। तर ह्या काय कसे तुमच्याबरोबर अनुभव घडले? सुरुवात मी माझ्या घरून करते। मी ॲक्च्युली बारामतीची, माझं सगळं शिक्षण वगैरे बारामतीतच झालं। मी कॉलेजला होते, मी कॉलेजला असेपर्यंत किंवा त्यानंतर नाही आजपर्यंतही मी सायंटिफिकलीच विचार करते या सर्व गोष्टींचा। तर आम्ही असं बसलो होतो सकाळी, माझे वडील, मी आणि सकाळचं नॉर्मल वातावरण असतं चहा नाश्त्याचं ते होतं। वडील पेपर वाचत होते, आम्ही मी चहा पित होतो, चहा नाश्ता करत होतो। तेव्हा एक बातमी आली होती की एका पुण्यातले खूप मोठे ज्वेलर्स आहेत, त्यांचे कर्मचारी कोकणामध्ये फिरायला गेले होते आणि तिथे गेल्यानंतर त्यांचा एक रहिवासी पत्ता दिला होता। तिथे त्यांनी राहिल्यानंतर त्याच्यानंतर ते तिथून पुढे त्या जवळच्याच समुद्रकिनारी गेले आणि तिथे त्यांचा चौघांचाही बुडून मृत्यू झाला एकाच वेळेस? हो, एकाच वेळी। तर तो एक्सपिरियन्स शेअर करायचा होता मला की तो त्यांनी वाचल्यानंतर शांत बसले। ह्याची सुरुवात झाली कशी सगळ्या गोष्टींची? आम्ही जस्ट घरी बसलो होतो, तर ते पेपर वाचत होते, पेपरमध्ये ही बातमी आली। कोण वाचत होतं पेपर? वडील वाचत होते पेपर। हो, तर वडील वाचता वाचता शांत झाले, बसले, म्हटले मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। तर म्हटले काय सांगायचं म्हणजे आम्हाला काय असं? तर म्हटले विश्वास ठेवणार नाही म्हणून मी आत्तापर्यंत कोणाला काही सांगितलं नाही। त्यांना ॲक्च्युली कोकणातून येऊन सुद्धा 4-5 महिने झाले होते, त्याच्यानंतरने ही घटना घडली होती त्या ज्वेलर्सवाल्यांच्या कर्मचाऱ्यांची। तर प्रॉब्लेम काय झाला होता, माझे वडीलही त्याच ठिकाणी गेले होते एक 4-5 महिन्यापूर्वी आणि त्यांच्यासोबत पण असाच एक्सपिरियन्स घडला होता की ते त्याच ठिकाणी राहिले होते, त्याच बंगल्यात राहिले होते जिथे ते कर्मचारी राहिले होते आणि त्यांना पण काही असा एक्सपिरियन्स आला तो मी आज शेअर करणार आहे। तर एक्सपिरियन्स असा होता, ते गेले इथून पुण्यातून कोकणात जाणं म्हणजे खूप थकव्याचं काम आहे। त्याच्यानंतर थकले, त्यांची पार्टी वगैरे झाली आणि मग ते झोपायला होते का अजून कोण होते? त्यांच्यासोबत 4 जण होते, म्हणजे त्यात 3 माझे मामा होते। पुण्यापासून निघतानाच? हो, पुण्यापासून निघताना एकत्रच निघाले, माझे घरातले म्हणजे मामाच होते माझे आणि त्यांचा एक मित्र होता, असं ते 4-5 जण होते। तर ते गेले इथून, गेल्यानंतर थकले होते, तर नंतर थोडंसं चिल आउट मारण्यासाठी त्यांनी पार्टी वगैरे केली आणि त्यांना त्यांच्या एका तो ब्रोकर असतो त्याने रूम दिला। तर तो बंगलो होता ॲक्च्युली आणि इतका सुंदर बंगलो होता, पण त्या बंगल्यामध्ये लाईट नव्हती, पण आजूबाजूच्या सर्व बंगल्यांमध्ये लाईट होती आणि सगळे बंगले
म्हणजे नॉर्मल होते दिसायला, पण हा खूपच सुंदर होता, मोहित करणारा होता एकदम. तर हे गेल्यानंतर ना थोड्या वेळाने लाईट आली, थोड्या वेळासाठीच, थोड्या कालावधीसाठीच लाईट आली. तर त्यांनी तो बघितला बंगला. तर जे राजेशाही टाईप असतात बंगले, त्यात वाघाची चील असते बघा, ऐतिहासिक टाईप. हां एक्झॅक्टली. राजवाड्यामध्ये कशा खुर्च्या वगैरे असतात तसं, मध्ये असा मोठा झुंबर, मध्ये मोठा गॅप वगैरे, एक्झॅक्टली म्हणजे ऐतिहासिक राजवाडा असतो ना तशा टाईपमध्ये. ते सिंहाचं तोंड वगैरे. हां एक्झॅक्टली तसं होतं. तर त्यांना असा प्रश्न, माझ्या पप्पा म्हणजे वडील असे आहेत माझे की नेहमी कुठलीही गोष्ट असेल ना क्युरियोसिटी त्यांना पहिली जागी होते. तर त्यांना असा विचार तेव्हाही आला की एवढा सुंदर बंगला आहे आणि त्याचे कमी चार्ज केले होते त्यांनी. त्यांना असं वाटलं की असं कसं शक्य आहे ना. तर म्हणले लाईट मे बी येत जात असेल म्हणून या बंगल्याला तसे चार्जेस असतील. ठीक आहे, त्यांनी एवढा विचार केला नाही. त्याच्यानंतर त्यांची पार्टी वगैरे झाली आणि सर्वजण झोपले. लाईट पुन्हा गेली. लाईट गेल्यानंतर ना गरम व्हायला सुरुवात झाली. गरम व्हायला सुरुवात झाल्यानंतर ना वडील उठले आणि गेले. ते आपले नॉर्मल, आपण बारामती पुण्यात वाढलेलो आहे, ते गेले आणि गॅलरीत जाऊन झोपले. मच्छर वगैरे काय नॉर्मलच असतात त्यांना. ते म्हणले मी गॅलरीत जाऊन झोपतो. ठीक आहे म्हणले, ते आतमध्ये झोपले चौघेजणं. त्याच्यानंतर ना वेळ असा गेला थोडासा, तर त्यांना गरम व्हायला लागलं बाकीच्यांना, आतमध्ये जे लोक बसले होते त्यांना. ते म्हणले आम्ही काय थांबत नाही, आम्ही जातो, त्याला विचारतो आणि जातो, कुठे सोय करतो आहे का बघतो. ठीक आहे म्हटले. तर ते म्हणले तू येतो आहे का. तर ते म्हणले नाही मी नाही येत. वडील बोलले मी इथंच झोपतो, मला आहे मस्त हवा येते इथून, झोपतो म्हणून. मग ते झोपले. झोपल्यानंतर झोपले नाही सॉरी, ते म्हटले की ठीक आहे आम्ही जातो. तर सर्वांचे पैसे, पॅन्ट्स आणि बॅग्स सगळ्या इथेच आहेत, तर तू आतून कडी लावू म्हटले, आम्ही बाहेरनं कुलूप लावून जातो म्हटले. ठीक आहे, तसं केलं त्यांनी. आतून कडी लावली. ते आले, वरती जाऊन झोपले. नॉर्मल आपलं गरम होत होतं म्हणून ते नॉर्मल बरमुडा आणि बनियनवर होते. त्यांनी असं काही म्हणजे शर्ट वगैरे घातलेला नव्हता, झोपले होते. ते झोपलेले असताना एक 15-20 मिनटाचा कालावधी गेला. तर एक बाई साडी नेसून अशी मध्यम काठी अशी असते, अंगकाठीची होती, सडपातळपणे मध्यम अंगकाठीची होती, आणि तिच्यासोबत एक 7वीचा असा खाकी चड्डी व्हाईट शर्टवाला मुलगा असतो ना असा नॉर्मल, तसा आला. तर तो काही बोलला नाही, पण ती जी बाई होती ना ती वडिलांना बोलली तुमच्या बाथरूममधून साबण घेऊ. तर पप्पा म्हटले हां घ्या म्हटले, घ्या. असं केलं आणि ते असे झोपले. हे असं असतं ना, असे झोपले, पालते झोपले होते. त्यांना असं वाटलं थोड्या वेळाने की आता मी असं झोपलं आहे, याच्या आधी तर मी खाली गेलो नाही, दार उघडलं नाही, मग हे आली कुठून, आणि दुसरा रस्ताही नाही आहे वरती यायला. तर म्हटले परत म्हटले मी झोपतो, मला स्वप्न पडलं असेल म्हणून त्यांनी इग्नोर केलं आणि परत झोपी गेले. भास झाला असं वाटलं. हां एक्झॅक्टली तसं वाटलं की भास झाला किंवा स्वप्न पडलं असं वाटलं. पण म्हटले माझे डोळे तर उघडले होते, मला हे जाणवलं की मी डोळे उघडले, हालचाल केलेली जाणवते ना आपल्याला, मानवरती गेली वगैरे. त्याच्यानंतर ना थोड्या वेळाने त्यांच्याच असा दष्टपुष्ट माणूस असतो, त्यांच्याच असा अंगकाठीचा माणूस समोर आला, बरमुड्यावर वगैरे होता, आणि तो आला आणि तो म्हटला की मी तुमचं बाथरूम वापरू शकतो का म्हटला. हां वापरा म्हणे, कोण नाही जाणार, कोण जाणार आहे का म्हणे, मी वापरू शकतो का म्हटले. हां वापरा. ठीक आहे म्हटले, आणि ठीक आहे बोलले, परत झोपले पप्पा. वडील झोपल्यानंतर ना त्यांना असं क्लिक झालं की आधी एक बाई आली ते मुलगा घेऊन, नंतर ना हा माणूस आला. दार तर आतून बंद होतं, बाहेरून पण त्यांनी कुलूप लावलं होतं, दुसरीकडून जागा नव्हती कुठून यायला जायला. मग हे आले कुठून. त्यांनी आहे तशा अवस्थेत लिटरली बनियनवर आणि बरमुड्यावर ते उठले, आहे तसे, म्हणजे सर्वांचे पैसे वगैरे तसेच ठेवले त्यांनी बंगल्यावर. म्हणले मला काय नाही, मला आता माझा जीव वाचवायचा आहे असं वाटलं, आणि ते तिथून निघाले. मोबाईल वगैरे जे हाताला येईल त्यांनी घेतलं, निघाले. खाली निघून बघतायत तर काही दरवाजा बाहेरून पण उघडा, आतून पण उघडा. कुलूप वगैरे लावलं होतं. हो कुलूप लावलेलं, ओपन झालं होतं, पूर्ण ओपन असा. आणि मग त्या ज्याने ब्रोकर होता, ज्याने रूम दिली होती त्याला फोन केले की मला रूम द्या म्हणे.
तर ते कुठं गेले ते सांगा, मी तिथे जाऊन झोपतो म्हणून. तर ते म्हटले की नाही, त्यांच्या इथं जागा नाही आहे म्हटले. तर म्हटले मी उभा राहतो नाही तर बसतो त्यांच्याजवळ, मला झोपायला नका जागा देऊ, पण मला त्यांच्यापाशी सोडा म्हटले. तरी नाही ऐकलं त्यांनी. ते म्हटले की आम्ही एक AC ची रूम देतो. ते आता खूप लांब गेलेत असं सांगितलं आणि यांना एका AC च्या रूममध्ये रात्रभर पूर्ण AC असूनसुद्धा एक डोळासुद्धा त्यांनी झोपला बंद नाही केला, झोप नाही. चेहरा वगैरे काय आठवतो का, कशी होती दिसायला वगैरे चेहरा? त्यांना फक्त शरीरयष्टीच आठवली, असं म्हणजे चेहरा वगैरे त्यांना कसं ते धष्टपुष्ट होते आणि बाई अशी अंगकाठीने मध्यम काठीची होती. असं त्यांनी झोपेत असल्यामुळे असं एकदम निरखून नाही पाहिलं असं झालं. मग ते तिथून गेले आणि सकाळी सगळ्यांचा प्लॅन झाला की आपण समुद्र ठिकाणी जाऊ. समुद्राच्या काठी गेल्यानंतर ना सर्वजण पाण्यात उतरले, पण यांच्या डोक्यात ते क्युरियोसिटीचं माइंड म्हणतात ना आपण, त्यांना आधी गोष्टी त्या जाणवत होत्या की नको जायला आपण, ते नाहीच गेले. मग त्यांनी त्यांच्या त्या मित्रांबरोबर किंवा जे बंगल्याचे ओनर होते त्यांच्यासोबत काय डिस्कस? काहीच नाही केलं, कारण ते एकतर चेष्टा करतील याने आणि तो जो ब्रोकर होता तो तर मानणारच नाही की हां म्हणून असं. त्याचे शेवटी पैशाचा प्रश्न आहे, कोणी पैशाकडे बघतं. त्यामुळे मग त्यांनी कोणाशी डिस्कस केलं नाही. त्यामुळे ते बोलले आम्हाला की मी आत्तापर्यंत कोणाला बोललो नव्हतं, पण तुम्हाला आत्ता बोलतो म्हटले. आणि सेम तो एक्सपिरियन्स त्या पुण्यामधल्या दुकानातल्या कर्मचाऱ्यांबरोबर आला. ते पाण्यात गेले आणि पाण्यात गेल्यावर अशा कुठल्या गोष्टी जर घडल्या असतील ना, त्या समुद्र ठिकाणी जाताना जरा जपूनच जायचं असतं, कारण का ते पाण्यात ओढल्या जातं. ती एनर्जी आपल्यासोबत येऊन ती पाण्यात ओढल्या जाते, पाण्यात ओढते आपल्याला. त्यामुळे ते पाण्यात गेले नव्हते. यांना मे बी तोच एक्सपिरियन्स आला असेल, तरी ते दुसऱ्या दिवशी पाण्यात गेल्यामुळे त्या एनर्जीने त्यांना मे बी ओढलं असेल असा आम्ही अंदाज लावला. त्यानंतर ना असंच खूप महिने गेले, वर्ष गेले. मग माझ्या आत्याची मुलगी त्याच ठिकाणी गेली होती आणि त्या बंगल्याचं तिने असं खूप डिस्कशन, म्हणजे नाही का, कोकणात माझ्या वडिलांनी सांगितलं कोकणात ह्या ठिकाणी आम्ही पण गेलो होतो, या बीचवर, बीचच्या जवळचे बंगले लगेच कळतात, बीच सांगितलं की बंगले कळतात. त्याचे म्हणले मी या बंगल्यात राहिलो. म्हणे तुम्हाला कसं काय दिला तो बंगला? म्हणे का? म्हणे मी त्या मालकाला बोलले की आम्हाला हा बंगला द्यायचा, हा का दिला म्हणून, हा इतका सुंदर बंगला आहे. तो मोहित पाडणारच बंगला होता ॲक्च्युली. त्यामुळं तो नाही का भुरळ, तो मालक असा म्हणजे तो जो तिथे कोण असेल ब्रोकर वगैरे, तो असा बोलला होता तिथे जर राहिला ना तुम्ही दुसऱ्या दिवशी बाहेर येत नाही. बापरे. त्यातून माझे वडील बाहेर आले किंवा हे 5 जण एकत्र बाहेर आले म्हणजे ते देवाचंच कृपा म्हणायची आपण असं. तिथून मला अशी जर्नी तिथून हळूहळू एक्सपिरियन्स स्टार्ट झाले माझे की असतात एनर्जीज, असा विश्वास पटला. तुमच्या वडिलांनंतर काय त्रास वगैरे झाला का? वडिलांना नाही झाला काही त्रास. परत म्हणजे त्या साईडला असं कुठं ते आम्ही गेलो तरी फॅमिलीनेच जातो आणि असं आता एकटे ते जास्त हे नाही करत, कारण का आता त्यांना अशी म्हणजे भीतीदायक गोष्ट घडली, BPचा त्रास आहे एकतर, त्यामुळं आम्ही जास्त त्यांना एकट्यांना हेच करत नाही. गेले तर ते फ्रेंड्ससोबत जातात, फॅमिलीसोबत जातात असंच. बरं, मग तुमच्या त्या मावशीच्या मुलींनी ज्यावेळेस तुमच्या वडिलांना फोटो वगैरे दाखवले, मग त्यानंतर ते काय म्हणले फोटोला वगैरे बघून? हां सॉरी, ते सांगायचं राहिलं तुम्हाला. तर त्यानंतर ना मी थोड्या दिवसांनी पुण्याला जाणारच होतो. तर पुण्यात गेल्यानंतर ती म्हटली की माझ्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये तो फोटो आहे तो दाखवते म्हटली. तर तिने तो दाखवल्यानंतर वडिलांनी सांगितलं मी कुठे झोपलो होतो आणि याला कुठून एंट्रन्स आहे, दुसरीकडून कुठूनही एंट्रन्स नव्हता, आणि कुठे झोपलं होतं आणि ती बाई आणि तो माणूस कुठे आला होता हे सुद्धा दाखवलं. त्याच बंगल्याच्या इथं? हो, त्याच बंगल्यात, तोच बंगला होता. बरं, आता हा तर आता तुमचा वडिलांचा अनुभव, तुमच्या बरोबर काय घडलं होता अनुभव? तसंच म्हणजे माझा विश्वास हळूहळू म्हणजे वाढत तर नाही पण बसत गेला की त्याच्यावर की ह्या गोष्टी असतात म्हणून. त्याच्यानंतर माझं 2019मध्ये लग्न झालं. 2019मध्ये लग्न झाल्यानंतर आम्ही एक फॅमिली प्लॅनिंग करून 5 वर्षानंतर आम्हाला एक बेबी झाला. तो आलेला आहे इथे. आणि तो बेबी झाल्यानंतर माझी डिलेवरी रूम होती ना, त्याच्या शेजारीच एक रूम छोटीशी होती, तिथे मला हे केलं होतं, 2 दिवस ठेवलं होतं. पण मला 5 दिवस सिझेरियन असल्यामुळे
मला 5 दिवसाचा त्यांनी बेड रेस्ट सांगितलं होता. तर 5 दिवसाचं सांगितलं असल्यामुळे काय झालं, 2 दिवस त्या वरच्या रूम खालीच झाल्या नव्हत्या. पण ते पण पुढे सांगते मी काय झालं होतं. वरच्या रूम खाली नव्हत्या झाल्या असं सांगण्यात आलं आणि मला 2 दिवस तिथेच ठेवलं. मग तिसऱ्या दिवशी सकाळी मला, आणि खाली येण्यास सर्वजणांची वर्दळ होती, त्यामुळं असं काही वाटलं नाही किंवा एकटेपणा वाटला नव्हता मला तेव्हा. आणि मला तिसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता वरच्या रूममध्ये शिफ्ट केलं. शिफ्ट केल्यानंतर ना मग मी सगळं नाही का, एक उत्सुकता असते, 2 दिवस एकच रूम बघून कंटाळा आलेला असतो, म्हणून मी खिडकीच्या बाहेर अशी खूप वेळ बघत होते आणि त्यातच मी गुंग झाले. खिडकीच्या बाजूला काही नव्हतं, ओसाड जमीन आणि पाण्याचं असं म्हणजे साचलेलं असतं ना पाणी, गटारसारखं असतं ना तसं, म्हणजे असं एक तळस असल्यासारखं. कंटिन्यू मी बघत होते. थोड्या वेळ नर्स वगैरे आली, मग ती आल्यावर असं नॉर्मल झाले, इंजेक्शन वगैरे द्यायला येतात त्यासारख्यामध्ये, BP चेक करायला यायच्या, म्हणजे येत जात होत्या, पण त्याला पण एक गॅप होता, 2-2, 3-3 तासाच्या अंतरावर ते येत होत्या. तर रूममध्ये असायचे माझ्यासोबत कोणी ना कोणी असायचं. वडील किंवा सासरे असल्यावर ते बाहेर जायचे निघून, पण मी एकटी असले ना माझंच रूमकडे बघत बसणार. TV होता, पण TV बाळामुळे लावू शकत नाही आपण, बाळ उठेल वगैरे म्हणून मग मी त्या खिडकीतनं बाहेर बघत बसायचे. आणि असं म्हणतात की पूर्वीचे म्हणायचे की प्रेग्नेंट बाईनी किंवा बाळंतीण बाईनी नदीच्या किनाऱ्यावरनं जाऊ नये किंवा पाण्याच्या ठिकाणाहून जाऊ नये. बरोबर, तिथे एनर्जीज असतात त्या हे करतात, आपल्याला कॅप्चर करतात. एक्झॅक्टली. त्यामुळे मग मला असं वाटतं, त्यामुळे मला हा एक्सपिरियन्स आला असावा. किंवा तिथं पाण्याचं तळं पण होतं, मी ती कंटिन्यू बघत होते ते कधी, कारण का त्याच्या पुढच्या साईडला खूप रहदारी, पण जिथे माझी रूम होती ना तिथं पूर्ण ओसाड होतं, पूर्ण ओसाड. तर सकाळी एक काकू येऊन गेल्या होत्या, लादी पुसून वगैरे गेल्या होत्या. त्यांच्यासोबत मी गप्पा मारत बसले. हार्डली 10-15 मिनटाचा कालावधी चांगला गेला त्यांच्यासोबत. त्याच्यानंतर बाथरूम साफ करायला एक बाई आली, तिच्यासोबत पण 5-10 मिनटं काय असतील, तिच्यासोबत पण चांगलं. मग नंतर एक कचरा उचलायला बाई आली होती. ती कचरा उचलणारी बाई फक्त कचरा उचलायला किती हार्डली 2 मिनिट पण नाही लागत तेवढा वेळ मी तिच्यावर होते. आणि ती फक्त ओरडली, किचकिच करायला लागली की हे ते कचऱ्याच्या डब्यात खायचं प्यायचं का टाकलं असं बोलली. तर म्हटली मग कुठं टाकू असं बोलले मी. एवढंच म्हणजे संभाषण झालं होतं. तिचा चेहरा अंकाटी वगैरे बघण्यात आलं होतं, फक्त गोरी गोरी होती, दष्टपुष्ट होती आणि ती गेली. त्याच्यानंतर तिचा संबंधच आला नाही. संध्याकाळी परत फरशी पुसणाऱ्या काकू आल्या होत्या, त्यांच्याशी परत माझं तेवढंच बोलणं झालं. आणि बाथरूम पण साफ करायला परत त्या दुसऱ्या काकू आल्या होत्या, त्यांच्याशी पण बोलणं झालं होतं. पण एक कचरा टाकणारी बाई एकदाच आली होती. रात्र झाली, त्या दिवशी रात्र झाली आणि झोपले होते मी. मध्यरात्रीचा टाईम चालू झाला, शांतता, थंड वारा सुटलेला, झोपले होते. माझ्या अंगावर एक कचरा टाकणारी बाई येऊन बसली, असा एक्सपिरियन्स आला मला. बापरे, काय झालं काय एक्झॅक्टली? काहीच सांगताय मला. झोपेत होते मी आणि झोपेतनं डोळे उघडले आणि ती बाई मला लिटरली दिसते आणि तिने मला इथे पकडले आणि मला हलताही येत नाही आहे. माझ्या शेजारी ग्लास, बॉटल, त्याच्यानंतर सलाईनच्या बॉटल वगैरे असतात, ह्या इतक्या जवळ होत्या, पण माझा हात तिथेही जात नव्हता. आणि माझं बाळ उठलं तर म्हणून जवळ पाळणा होता हलवण्यासाठी, माझा पाळण्यालाही हात जात नव्हता. म्हणजे जवळच गोष्टी असून सुद्धा मला कुठेही जात नव्हता हात आणि ओरडताही येत नव्हता. पूर्ण असं नाही का, एकदम कोणीतरी माझ्यावर काबू केला आहे असं, लिटरली झटपट श्वास गुदमरल्यासारखं असं झालं होतं मला. तुम्हाला असं कधी जाणवलं की ती जी बाई बसलेली ती कचरेवाली, ते कशावरून कळलं? मी बघितल्यासारखं झालं, चेहरा असा की तीच दिसते, साडी वगैरे तीच साडी, तीच. मे बी एनर्जी तिचं रूप घेऊन आली असेल तर काही सांगता येत नाही. बरोबर, असं एनर्जीला आपले सेम चेहऱ्याचं हे पण कॉन्फ्लिक्शन पण करता येतं ना, डायमेन्शन वगैरे असतं, त्या पद्धतीने झालं असेल. ती बसली होती ना, लिटरली मला काहीच करता येत नव्हतं, पूर्ण मी तिच्या काबूमध्ये असं वाटत होतं. आणि थोड्या वेळ मी किती वेळ 10-15 मिनटं तरी झटपट करत होते, असं म्हणजे ओरडण्याचा प्रयत्न करत होते,
हात लावण्याचा प्रयत्न करत होते. जवळ असणाऱ्या वस्तू येत नव्हत्या माझ्या हातात. आणि आई माझी माझ्यापासून 31 फुटाचं अंतर असेल. हॉल खूप मोठा होता. गावा साईडला आपल्या रूम खूप मोठ्या हॉल खूप मोठा होता आणि त्या साईडला माझ्या आईचा पलंग होता. मला तिथूनही ती म्हणजे इथल्याच वस्तूंना हात लावता येत नाही तर तिथे मी तिला काय करणार होते. आणि देव करो आणि माझा बाळ उठो असं झालं. तो रडला. त्या रडण्याच्या आवाजाने माझी आई उठली. आई उठल्यानंतर माझा एकदम जोरात आवाज फुटला आणि मला तिने त्या म्हणजे त्याची काय एनर्जी असेल ना, स्लीप पॅरालिसिस झालेली, ती एनर्जी एकदम निघून गेल्यासारखी वाटली. आणि मग मी आईला सांगितलं, आई मला या रूममध्ये किंवा इथे झोपायचं नाही आहे. नाही, तुम्ही म्हणता स्लीप पॅरालिसिसमध्ये कसं असतं की पूर्ण ना बॉडी स्टक होऊन जाते, पण कळत नाही काय होतं ते. पण तुम्हाला कळत होतं ना, जाणवत होतात ना गोष्टी? जाणवत होत्या म्हणजे की एक मे बी व्हिज्युअलायझेशन आपल्याला झालं असेल की इथे माझं बाळ आहे आणि इथे. पण मी मे बी झोपेतच डोळे बंदच होते. माझी आई उठल्यानंतरच माझं जे काय माझ्यावरचा जो ताबा होता तो सुटला. ते जे पूर्ण मला जखडून ठेवलं होतं ना, हां कंट्रोलिंग आहे ना, मला माझं त्याच्यानंतरनंच आलं खूप वेळाने असं झालं. त्याच्यानंतर मग मी आईजवळच जाऊन झोपले. बाळालाही तिथेच घेतलं. बाळाला पाळण्यातून काढलं पहिले, कारण का बाळ कसं त्याच बेडच्या जवळ होतं. बेडलाच अटॅच पाळणं होतं. म्हटलं नकोच, त्या बेडवर काहीच नको म्हटलं. त्या बेडपासून बाळ पण लांब घेतलं मी, असं केलं होतं. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. आणि तुम्ही जे म्हणलं होतात की ते वरच्या 2 रूम बंद होत्या, ते काय होतं? तर मी वरती गेले. वरच्या फ्लोअरला 14 ते 15 रूम होत्या. त्यातल्या फक्त जी मेन जी कॉमन वॉर्ड होतं ना, त्या कॉमन वॉर्डमध्ये फक्त एक लेडीज होती. ती प्रेग्नेंट होती. तिचं जस्ट सलाईन विकनेसमुळं लावली ती. त्याच्यानंतर ना एक त्या टोकाला एक बाई होती. तिचं पण सिझेरियन झालं होतं म्हणून ती 2 दिवस होते. आणि या टोकाला एक होती. मी इथे मध्ये होते. आमच्या आजूबाजूच्या सगळ्या रूम खाली होत्या. पण तरीही त्या अलॉट केल्या नाही आणि मला सांगितलं की रूम नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला 2 दिवस खालीच झोपावं लागेल. म्हणजे त्यांना पण त्या काहीतरी गोष्टींची चावल असेल, मे बी असं असेल. त्यामुळे आणि शेजारचीच रूम अशी फुल मोकळी होती, म्हणजे कोणीच नाही. आणि मला त्याच्या आदले बरं तुम्ही शेजारी तरी शिफ्ट केलं असतं ना मला, तिथे पण नाही कुठे. म्हणजे 2 दिवस मी खालीच होते. आणि ती रूम ॲक्च्युली जे बाळ होण्याच्या आधीची प्रोसेस असते ना, त्यांचे ते कपडे वगैरे असतात त्याची प्रोसेसिंग करायला वगैरे ती रूम असते त्यांची. तर ती रूम त्यांनी मला दिली होती. म्हणजे काहीतरी अडचण असेल म्हणूनच दिली असेल ना, असं पण झालं असेल. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय त्रास वगैरे झाला का? त्यानंतर नाही, पण लग्नाच्या आधी असं म्हणजे लग्नानंतरच थोडाफार म्हणजे एक नॉर्मल आमच्या बिल्डिंगमध्ये जसं काय आहे असं बोलतात. तर 2-3 वेळा मला असा अनुभव आला की रात्री झोपेत की माझ्याकडं कोणीतरी एकटक बघती एक बाई उभी राहून. बापरे, कुठून? घराजवळच, घरातच म्हणजे बेडरूममध्ये. माझ्या मुंबईमध्ये घर लहान लहान असतात, तर बेड संपत नाही तोपर्यंत थोडी जागा आहे आणि लगेच कबड वगैरे. तर त्या कबडला चिटकून अशी थांबली आहे ती आणि माझ्याकडे बघते. आणि मी उठले ना, तिला बघितलं तर म्हणते कपाट मी वापरू का, तुझं कपाट वापरू असं बोलते. अरे बापरे. आणि मग मी जाऊन यांना एकदम नाही का उठवलं वगैरे की मला काय ते म्हणले काय नाही आहे झोप, म्हणे काय नाही आहे झोप. ते दमून आले होते त्यामुळे ते थकलेले असतात दिवसभर काम करून. ते म्हटले झोपून जा म्हणे, काय नाही आहे असं. आणि असंच दुपारच्या वेळी असं रूममध्ये आमच्याच रूममधून असं 2 वेळा आहे ना एक बाई अशी जप अशी नाही का एकदम फास्टमध्ये जाग करते, असं झालं होतं. एकदा तसं झालं होतं. आणि आमच्या दिसायला वगैरे कशी होती, काय लक्षात आहे का? अशी नॉर्मल एकदम काठी सडपातळ चेहरा काळा सावळा, मोठी टिकली लावलेली अशी, म्हणजे माणसांसारखंच. एक्झॅक्टली, हां नॉर्मल. साडी प्रॉपर नेसलेली, पिनअप वगैरे केलेली. असं पण नाही की ते अशी कामवाली बाईसारखी, पण असं नाही, नॉर्मल प्रॉपरली साडी नेसली आहे, सगळं असं केलेलं आहे. नॉर्मल येऊन तशीच ती म्हणजे 2 वेळा तसंच झालं. एकदा उभी राहिली आणि एकदा अशी नुसती इकडून तिकडे करते, असं झालं. आणि अजून एक आहे आमच्या बिल्डिंगमध्ये अमावस्या आणि पौर्णिमा आली ना
की एक तर आम्हाला गोटी टाकलेले आवाज येतात. गोट्या असतात ना आपल्या लहानपणी खेळायचो, त्या गोट्या टाकताना टप 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 एका वेळी एकच गोळी. असं पण नाही की एकदम गोट्या सोडतो आपण, तशा नाही, एक 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 गोटीचा आवाज येतो. आणि तो पण कधी 2-3 वाजता. 2-3 वाजता तर कोण नॉर्मली जागं नसतं रात्री. त्यानंतर सिलेंडर सरकवलेले. सिलेंडर आपण कधी सरकवू शकतो? दिवसा का मॅक्स टू मॅक्स 10 पर्यंत ठीक. आमच्या बिल्डिंगमध्ये अशी म्हणजे अमावस्या पौर्णिमा आली ना की एक अनुभव यायला सुरुवात होतात. आम्ही तुमचे एपिसोड बघत असतो रात्रीचे, त्यामुळे आम्ही जागा असल्यावर आम्हाला आवाज तो लगेच येतो आणि लगेच आम्हाला क्लिक पण होतं की हां व्हायला सुरुवात झालेली आहे. ह्या एक्सपिरियन्स आधीपासून येत होता, पण आता आम्ही दोघेही अनुभवतो, दोघेही जागा असतो. पण काय रात्री मग कसला आवाज येत असतो तुम्हाला? सागर गोटे असतात ना, त्या पडलेला आवाज येतो, टप टप टप. असे सिंगल असे समूहाने टाकतो, एखादा जर खेळतच असेल तर समूहाने टाकेल वगैरे, तो तसा आवाज येतो. दुसरा असा आवाज येतो की सिलेंडर ओढते. सिलेंडर आपण कधी ओढू शकतो? एक किमान दिवसा किंवा रात्रीचं जेवणाचा टाईम असेल तोपर्यंत. बरोबर. 2-3 वाजता किंवा 1-2 वाजता असे आवाज यायला सुरुवात होतं जोरजोरात. सिलेंडर खेचतात, सिलेंडर, त्याच्यानंतर बेड हलवलेला किंवा ठोकलेला काहीतरी असा रात्रीचाच आवाज का तो फक्त? येतो. दुपारी नाही. आणि दुपारी असतो, आम्हीच असतो, मी असते, कारण माझं वर्क फ्रॉम होम चाललेलं असतं. पण नाही असे एक्सपिरियन्स नाही आहेत, पण रात्रीचं खूप येतो असं होतं. आणि ॲक्च्युली याच्या मागची कहाणी अशीही म्हणतात की आमच्या इथे एका लेडीजने सुसाईड केलं होतं आणि त्या रूमचं काहीतरी कनेक्शन होतं 2 रूमचं. त्या 2 रूम समोरासमोर असल्यामुळे ना तो इफेक्ट खालीपर्यंत ती एनर्जी ओढून घेते, कारण का त्याच्या खाली आम्ही राहतो. त्या ज्या फ्लोअरला घडल्या होत्या त्याच्या खाली आम्ही म्हणजे अशी जी लॉबी असते फ्लॅटच्या मधली, तर एक ह्या साईडला फ्लॅट आणि एक ह्या साईडला. हां, समोरासमोर. हां, तर मग त्यांना तो एरिया कॅप्चर करायला त्या एनर्जीला बरोबर पडत असेल. आणि ती घटना अशी होती की समोर एक जेंट्स होता, त्याच्यासोबत या लेडीजचं काहीतरी, त्यामुळे ते सुसाईडचं काहीतरी कारण झालं होतं. एक्झॅक्टली आम्हाला पण नाही माहिती आहे. पण मग ती त्यामुळे त्या समोरच्या फ्लॅटमध्ये जाऊन पण जे व्यक्ती असतात त्यांना त्रास देते. मध्येच आत्ता 5-6 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे की एक जेंट्स होता, त्याला ना काही न करता कोणी मागे पुढे नसताना धक्का दिला मागून आणि तो पडला. त्याच्या पायाला असे ठेस लागल्यासारखं थोडंसं कापलं वगैरे, पण आपण नॉर्मली घेतो ते, पण त्याचा पायच अधू झाला. ते झालं कुठे एक्झॅक्टली? घरातच त्यांच्या वरती वरच्या रूम, ज्या रूममध्ये ज्या समोरच्या व्यक्तीसोबत ती, हां नाही जिने सुसाईड केली ज्या व्यक्तीसोबत होती ना, त्या रूममध्ये आता दुसरे आले ना राहायला, चेंज होत गेले. मग ती मे बी समोरच्या व्यक्तींना त्रास देते. समोर कोण आलं ना त्या जेंट्सच्या घरात, तिथे त्रास देते. ज्या ठिकाणी सुसाईड केली तो फ्लॅट अजून पण खालीच आहे का? नाही, तिथे असतात, पण तिथे काय होतं, टिकत नाही आहेत. तर कसे करतायत ते की 2-3 महिने राहतात, निघून जातात. मध्ये मध्ये तर असे एक्सपिरियन्स आले होते की लहान मुलं आहेत ना, सकाळी उठल्यानंतर ना लहान मुलांचं ना टेंगुळ आलेले असतात. अरे बापरे. आणि ते म्हणायचे की माँ हमें रोज कोई तो रात को मारता है, रोज रात को पीटता है, असं नाही क्या, दीवार पे सर पटकता है वगैरे असं बोलायचे. म्हणजे त्यांना लिटरली टेंगुळीपर्यंत मारत असेल तर आई वडील तर नक्कीच नाही मारू, नाही एवढं नाही मारू शकत कोणाचेच आई वडील, पण त्या मुलांना टेंगुळ आलेले असायचे. आम्हाला खोटं वाटायचं, पण त्यांनी दाखवले आम्हाला ते. मग तो टेंगुळ वगैरे किती दिवस राहायचा? असा म्हणजे नॉर्मली आपले जे राहत होते तसेच, असे 2-3 दिवस असं सवरायला लागतात ना, ते तसंच होत होतं. आणि म्हणजे आणि दुसरी अजून एक फॅमिली होती, ती खूप वर्ष होती, पण त्यांच्या फॅमिलीमध्ये खूप असे प्रॉब्लेम चालू झाले. ते जो कर्ता पुरुष होता ना, तो म्हणजे आता टचवूड चांगलं आहे त्याचं सगळं, त्याने रूम बदलल्यापासून तो लिटरली मरण्याच्या दारातनं बाहेर. असं काय झालं? त्याचे लिव्हर खराब आहे, म्हणजे प्यायला सुरुवात केली होती, दारू प्यायला वगैरे. त्या घरात राहायला आल्यापासूनच?
त्याच्या आधी काय नव्हतं? होता. आणि त्याच्यानंतर आता गेलाय ना तो त्या रूममधून आमच्या सोसायटीमध्ये पुढे दुसऱ्या 2-3 बिल्डिंग सोडून राहतो. तर इतकं चांगलं झालं आहे, दिसायला पण नाही का असं नीट. दारू पिणारी माणसं लगेच ओळखू येतं. तो यायचाच असा नशेतच यायचा, खालूनच नशेत लडकडत जायचा वरती. पण आता तो दिसतो ना प्रॉपर असतो तो. त्याच्यावर मध्ये केस चालू होती, म्हणजे रूममध्ये सगळी अधोगतीच चालू होती त्याची. आणि सगळ्यात जास्त धंदा चालू असून सुद्धा असं झालं होतं. वाचला. बरं, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम झाले का तुम्हाला किंवा तुमच्या हस्बंडला? नाही, आम्हाला घरात म्हणजे आमची जॉईंट फॅमिली आहे, पण असं म्हणजे कोणाला नाही. शेजारी यांची मानलेली बहीणच आहे, त्यांच्या पण घरात असे म्हणजे गोट्यांचे आवाज वगैरे येत होते. पण त्यांनी आता शांती वगैरे करून घेतली. त्यांनी एक गुरुजी बोलवले होते, जे जाणकार व्यक्ती असतात अशांना बोलवलं. तर ते काय बोलले, तुमच्या बिल्डिंगमध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे अजूनही, ती जात नाही आहे. पण तुमचे जे तुम्ही साईबाबांची भक्ती करताना आमच्या बिल्डिंगमधले ऑलमोस्ट सगळे 2-3 घरं सोडली ना, ऑलमोस्ट सगळे साईबाबांचे भक्त आहेत असं आहे. तर साईबाबांचे भंडारे असतात सारखे, पूजा असते, हवन असतो, म्हणून ती अफेक्ट करत नाही बोलले तुम्हाला. नाही तर मग नसताना तर मग खूप त्रास झाला असता म्हणे तुम्हाला, असं झालं. तर हे होते तुमचे सगळे अनुभव. काय त्रास वगैरे काय झाला नाही? नाही, त्रास नाही. आणि मे बी ते देवगण राक्षसगणाचा फरक असतो ना काहीतरी. ठीक आहे ना, तुमच्या फॅमिली कोणालाच काय त्रास झाला ना? नाही नाही नाही, काहीच नाही त्रास कोणाला, असं म्हणजे पर्सनली तरी झाला नाही. तर मित्रांनो, हे होते सगळे प्राजक्ता मॅमचे अनुभव. आणि त्यांनी त्यांच्या फॅमिलीनी खूप सफर केलेलं आहे. आणि मेन म्हणजे त्यांना काही त्रास झाला नाही, तर त्यांना प्रत्येक वेळीच गोष्टींचे अनुभव येत गेले. त्याच्यामुळे ते थोडे सतर्कही राहिले, की त्यांनी या कुठल्या गोष्टीला लाईटली नाही घेतलं किंवा निग्लेक्ट नाही केलं. त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत कुठल्या गोष्टी आल्या नाही आहेत. तर ह्या व्हिडिओत तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मॅम्स आणि त्यांचा हस्बंडचं मनापासून धन्यवाद, कारण की ते खूप लांबून आले. त्यांच्यासोबत त्यांचं लहान बाळ आहे, त्यांना फोन दिला आहे खेळायला, कारण की त्यांनी आम्हाला डिस्टर्ब करू नये म्हणून. तर तुम्हालाही आमच्या पॉडकास्टवर यायचं असेल तर पूर्ण फॅमिली तुम्ही येऊ शकता. धन्यवाद.